हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. त्यांना प्रश्न पडला असेल एवढं सकाळी सकाळी दोघं बुजगावून उठल्यात कशी खात्यात कसे खाण्याशिवाय दुसरं काय काम आहे की नाही. गाईज खिचडी घेतली खायला. इकडे रेश्मा खाते, इकडे मी खातोय आणि सकाळचे वाजलेत 9. आम्ही उठलोय सकाळी 7 वाजताच हे सगळं आवरण्यासाठी. खिचडी असं नका सांगू हार्ट अटॅक येईल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोज लेट उठणारी लोक आज सकाळी सकाळी कसे उठले असतील. त्याचं कारण असं, आज आपण चाललोय आपल्या गावी. थंबनेल आणि टायटल वरून आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे चाललोय. आपण चाललोय आपल्या गावी भात लावणी करण्यासाठी. सध्या सगळीकडे तेच चालू आहे, भात लावणी वगैरे. तुम्हाला तर माहिती आपण मुळशीकर आहे, तर मुळशीकर कोणत्या गोष्टीने ओळखलं जातात? शेती, भात लावणी. आजचा व्लॉग हा स्पेशल त्याच गोष्टीसाठी असणार आहे. आम्ही जाऊन शेतामध्ये कसं काम करतो हे तुम्हाला दाखवणार आहे. माझ्यासाठी तर पहिल्यांदा नाहीये की मी शेतामध्ये काम करतो, तुझ्यासाठी पण नाहीये. मी पण थोडंफार करते लग्न झाल्यापासून. हा, आफ्टर ब्रेक ना, लग्न झाल्यापासूनच करतेस ना. हा, आणि ते पण 2 वर्ष केले. 1च वर्ष केलेस? 2 वर्ष केलेस बिकॉज बेबीमुळे तिला 1 वर्ष 2 वर्ष तिला जाता आलं नाही. मला असं वाटतंय जेव्हापासून मी टीनेजर होतो, म्हणजे 15, 16, 17 वर्षाचा असल्यापासूनच शेतामध्ये, म्हणजे माझी फॅमिली, माझे दादा वहिनी सगळेच शेतामध्ये काम करतात. आणि आमची घरची शेती आहे, तर आम्ही का नाही करायचं? घरची शेती केलीच पाहिजे. शेती राखली आहे तर ती कसली पण पाहिजे. जेच आम्ही शेतकरी पुत्र म्हणून ओळखले नाही जात. तुमच्या बायोमध्ये पण एकदा चेक करा, मुळशी पॅटर्न आहे आपला. आणि मुळशी पॅटर्न आहे तर आपल्याला शेती करणं गरजेचं आहे. तर आजचा ब्लॉग त्याच्यासाठी स्पेशल आहे. आता खिचडी खातोय आणि जाणार आता मग इथून डायरेक्ट गावी गेल्या. हा, इंद्रायणी भात कोणाला नाही आवडत? इंद्रायणी आपल्या घरी पिकतो, तर आपण कष्ट करणं गरजेचं आहे. 4 दिवस कष्ट करा आणि वर्षभर बसून खा. 4 दिवस नाही रे, 2 दिवस परत अंथरुणात पण बसायला लागतंय. हा, 2 दिवस अंथरुणात पण बसायला लागते. बिकॉज वर्षातले 3-4 दिवस आम्ही असे फटे कष्ट करतो ना, तर 2 दिवस परत डॉक्टरकडे जाऊन 2 दिवस घरी बसायला लागतं. बट ठीक आहे, ते चालतंच. बट कारण की रोज करण्यामध्ये आणि कधीतरी करण्यामध्ये फरक आहे. सो आता नाश्ता करतोय, खिचडी खातोय आणि इथून आज चतुर्थी आहे, त्यामुळे आज खिचडी. आणि तशी पण आपण कधीही खिचडी खाऊ शकतो. आता डायरेक्ट तिकडे गेल्यानंतरच ब्लॉग चालू करेल, बिकॉज मध्ये आधी तर बाईकवरती गाडीवरती करता येणार नाहीये. चला भेटूया. गावाला चाललो आम्ही गाईस. चला भात लावायला जाऊया आपण गावाला पाऊस पण भयंकर आहे आणि मजा येणार आहे भात लावायला. कारण की गेल्या वर्षी आम्ही सोबत नव्हतो भात लावायला, या वर्षी आम्ही सोबत आहे. गेल्या वर्षी बेबी होता. सॉरी, माझी कॅप उडल, कॅप खाली दाबा. गावाला जायचं गावाला, गावाला जायचं गावाला, भात लावायला जायचं, भात लावायला जायचं. हिरवळ बघताय तुम्ही, हिरवळ आजूबाजूला, हेच गावची सुंदरता आहे. आणि पावसाळ्यात तर गाव वेगळं दिसतं, वेगळं. उन्हाळ्यामध्ये एक वेगळं गाव दिसतं आणि पावसाळ्यात वेगळं गाव दिसतं. गावचं सौंदर्य पावसाळ्यात दिसतं. ते केलंय पंचक्रोशीतलं सगळ्यात भारी मंदिर आहे हे. मुक्काम पोस्ट कोंढावळे. गाईज, पाऊस आल्यामुळे बघा आमचा रस्त्यामध्येच कार्यक्रम चालला आहे. पॅन्ट घालण्याचा, रेनकोट घालण्याचा. म्हण रे, हा रेनकोट बोललो की रेनकोट घालण्याचा सीन असा आहे. ऑलमोस्ट आम्ही गावाला पोहोचलेलो आहे, मध्येच पाऊस आला म्हणून आता मस्त रेनकोट घालायला थांबलो इथे. आता 5 मिनिटातच आम्ही घरी पोहोचणार आहे आणि तिथून पुढे तुम्हाला धमाल दाखवतोच, मजा दाखवतो. काम पण करायचंय, फक्त मस्ती नाही. असं नाही की जाऊन फक्त शूट करणार आहे. हार्डकोर वालं काम पण करायचंय भाई, लावणी पण करायची आहे पूर्ण. कारण की आम्ही घरातलेच लोक आहेत, बाहेरची कोणी नाही येत करायला. तर आम्हाला काम पण पूर्ण करायचंय. काम करता करता फोन करणार. एक्साइटेड आहे का? पाऊस वाढलाय, चला फोन ठेवतो आतमध्ये. बाय बाय बाय. हा बोल 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 बोल. 2 वर्षांनी करणार, एक्साइटेड आहेच ना. हा चला, पाऊस वाढलाय, फोन ठेवतो आता. आरुषचा रेनकोट घातलाय त्यांनी, आरुषचा रेनकोट घातलाय. चला फटाफट घ्या, रेनकोट राहू द्या. खाली चपला
ठेव मग ठेव, तसे पण खराबच आहे तुझे चपला. तुम्ही काय फिरायला नाही आला मॉल मध्ये, शेतात काम करायला आलाय. मग शेतात काम करायचं म्हटल्यानंतर तसंच जावं लागतं व्यवस्थित. हाफ पॅन्ट वर आलेली शेतात काम करायला, या फुल पॅन्ट मध्ये ते पण काय झालं की तुम्ही ते बाईचा बकरा देतात बघा. चलो. अरे चिकट आहे बघ ना कसं. अरे बापरे. डायरेक्ट 1.5 लाख पाण्यात. तिकडे बगळा बघ कसा बसलाय बांधावरती भारी. बगळा. आपण खूप लेट झालोय माहितीये का जायला. शिव्या घालतील लोक. स्वतःच्या शेतामध्ये एवढा लेट चाललेत काम करायला. पूर्ण चिखल आहे बघा, पूर्ण चिखल. नो 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 बाबा, मला नको मार. तो म्हणत होता माझा व्हिडिओ नको काढू, आता मी तुलाच मारतो आता. अरे तो पडला नसताना मला डायरेक्ट धडकच दिली असते नाही. शाळेला वाचलो. आपला माणूस बघा काम करतो तिकडं. सगळं चला सरळ, त्याला इकडूनच सरळ शेतातून. हे अजून शेत नांगरलं नाही त्यामुळं हे नाहीये, खड्डे नाहीयेत, थोडं फ्लॅट आहे. एक्सायटेड. येस. सुपर एक्सायटेड. संध्याकाळी 6 वाजता हीच एनर्जी राहिली पाहिजे आपली. ही एनर्जी राहणार नाही मला माहिती. काटे लागतील तिकडून. तुम्ही हे का लावायला सुरुवात केली पण? वरती नाही लावायचं. पोहत ये ना पोहत. इथं सटकशील, इथं खडक आहे ना, इथं शेवळ आहे. तुला एक आणायला माणसं एक ठेवायला पाहिजे तुला. चल कर सुरुवात. कपडे काढायला डायरेक्ट उडी मारायची. काय करायचं घरी जाऊन? कपडे आम्ही जे आहे ते त्याच्यावरतीच आलेलो आहे काम करायचं. हा मग काय खेकड खेकड दे पकडून. पळून जाईन हे बाई इकडे 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 बघ, ह्याच्या मागे बघा. पकड 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 पकड. अरे छोटा आहे तो. पकड ना, हातात पाहिजे. 2 आहेत इकडे पण आहे ना. चावत नाही ना. दे ना. हा चावणार आहे. ते त्या बादलीत ठेवून दे, नंतर नेऊ आपण. काहीच घरी पोचलेलो आहे गावच्या. हे आपलं गावचं घर आहे. इकडे अशी मोकळी जागा आहे. गाईज इकडे बघा, आपण ह्या शेतामध्ये आंब्याची ही झाडं लावलेली आहेत. हापूस कलमी हापूस लावलेले आहेत. 1 2 हे बघा, ही झाडं ही पूर्ण झाडं. इथली 1 2 झाडं मेलेली आहेत. सो ही झाडं पूर्ण लावलेली आहे. हे माडाची झाड आहेत पूर्ण. 5 मिनिटं थांबायला वेळ नाहीये, कारण की फटाफट आपल्याला जाऊन करायचंय. लोक नाही येतात कोण, आपल्याला काम उरकायचंय. काम उरकत आपण एन्जॉय करणार आहे गाईज. आपली बागायत दाखवली ना आता. सकाबाईने पाणी घालून घालून झाडं जगवलेली आहेत गाईस. म्हणजे माझ्या आजीने. मी डायरेक्ट सकाबाई किंवा आजी म्हणतो. डोंट माइंड. झालं का लावून? येते का लावता रेशमा पण तुला? आडण दिसले तुमच्या सारखी मी. इंद्राणी रास खायचं ना तुम्हाला. जेव्हा कष्ट कराल तेव्हा तुम्हाला 2 घास असे कष्ट करा गाईस. तू काम कर गप. लय ज्ञान झालं का? हा. एक आमच्यामध्ये एक हँडिकॅप असं म्हणतात ना. काय बोलताय तुम्ही? हाताने बोटाने. पटापट लाव, पटापट चल उरक लवकर. इंद्रायणी भात खायला लागतो ना. कामाचा माणूस म्हणून मागे असं टाइमपास चाललंय. मूठ पांगव पटापट. गॅस तुमच्याकडे या गोष्टीला काय म्हणतात माहित नाही, पण आमच्याकडे मूठ असं म्हणतात. म्हणजे रोप आहेत ना भाताची, त्याला मूठ म्हणतात. 4 काड्या करून असं लावायचं. हे बघा
मुडग्या ए विक्या लावतो का तू भात लावतो का रे मारुडी मारुडी हा तुम्ही आता त्या ओलामध्ये तिथं अडकले आता तुम्हाला नाव घ्यायला लागते चांगलं नाव घ्या एखादं चला पटापट शंकरच्या पिंडीला नका म्हणू शंकरच्या पिंडीला नका म्हणू मेथीतली भाजीतली भाजी मेथी बिथी नका म्हणू पोराचं असते चांगलं घ्या चांगलं घ्या 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 हा ओके हा होऊ दे गाडी चालली कमी पण वा 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 मस्त मस्त तिकडून एक मूठ फेकून मारा आता त्याला चार चोत नाही लावले ना काय नाटक करताय घ्या पटपट रियालिटी चेक अरे मी तुला सपोर्ट करत येत होतो तुला संपलेत ना तुझ्याकडचे आता इथे हे जे मूठ आहेत हे जे म्हणतात ना तर रोपं ही कमी पडलेत त्यामुळे मी आता आणायला आलो याच्यामध्ये आम्ही भरून आणलेलेत वरतून थोडीशी ही मी टाकून देतो मध्ये म्हणजे कमी नाही पडणार हे असे टाकायला लागतात हे ॲक्च्युली दुसऱ्या शेतामधून आम्ही रोपं आणलेली आहेत जिकडे एक्स्ट्रा झालेत आता ह्याच्यामध्ये ॲड ऑन करतोय बस थोडे थोडे टाकले मध्ये तुमच्याकडे तुम्ही भात लावणी तुम्ही करता का हे पण कमेंट करून सांगा आणि लावता तर कसं लावता आणि कोणतं भात लावता म्हणजे तांदळाचा प्रकार कोणता आम्ही इंद्रायणी लावतो आमच्या भागामध्ये सगळे इंद्रायणी होते कारण की आमच्याकडं जेवढा पाऊस असतो तेवढाच लावला जातो बाकी दुसरं तांदूळ होतच नाही त्यामुळं आम्ही इंद्रायणी लावतो आणि तुमच्याकडं कोणता प्रकार असतो किंवा तुमच्या भागामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कशाची शेती केली जाते ही पण कमेंट करून सांगा कामगारांचे चेहरे बघा गाईज हा घेतो मोठे मालक बोलले अवतार निघून चांगला झालं की झालं आता दुसऱ्या शेतामध्ये जाणार आहे आता लावायला आम्ही हा किती 80 रुपयाचं काम नाही केलं आणि तुम्ही 800 रुपये रोज मागताय तुमच्या दोघांना फक्त 2 चपात्या जेवणच देणार आहे फक्त चला फटाफट आता दुसऱ्या शेतामध्ये चाललोय गाईस हा हे झाले लावून मी घेतो की चला क्लायमेट बघा काय झालंय छोटा छोटा पाऊस पडतोय मस्त दादा खेकडी पकडायला जायचं मजा आली का लावून मस्त हा संध्याकाळी मालिश करून नको सांगू म्हणजे झालं झंडू माम लावून टाकन डायरेक्ट मालकीन बाय सातबाऱ्याचे मालक बरोबर लावतोय का आम्ही आमची म्हातारी होय का ऑल राईट गाईज तर घरी आलेलो आहे जेवण करण्यासाठी गाईज ऑलरेडी ऑलमोस्ट 2 वाजले दुपारचे आणि आता जेवण करायचा वेळ झालेला आहे शेताच्या बाजूलाच आपलं घर आहे तर टेन्शन नाही हे बघा इकडे आंब्याची झाडं लावलेली आहेत त्यामुळे इथे आता आम्ही भात वगैरे लावत नाही याच्या खालचंच शेत इथे लावलेलं दिसतंय इकडे लावतो आम्ही इकडचं शेत आमचं आहे तिकडचं पण शेत आमचंच आहे तो घराच्या जवळच आजूबाजू शेत असल्यामुळं डायरेक्ट घरी जेवायला नाही तर मग शेतावरती आता जे एक शेवटचं शेत आहे ते एकदम खाली आहे लांब आहे थोडंसं त्यामुळे तिथं शेतावरती जेवतो आता इथून जेवण तिकडे लावायला जाणार आहे त्यामुळे जेवण इथं जवळच करणार आहे घरी आता जेवणामध्ये काय तुम्हाला दाखवतो स्पेशल चुलीवरचं झणझणीत असं चिकन केलेलं आहे वहिनींनी आणि गॅसवरच्या चपात्या करून आणलेलं आपण घरून बिकॉज इथे वेळ नव्हता काम करायला आलो म्हणून मॅडम कसं वाटलं जिरली काय जिरली नाही पण हात दुखताय आणि कंबर तेच की कारण स्वतःच्या घरातलं करायला काय लाज वाटायची वेळ आम्हाला होय आता कशाला म्हणत होती मग कंबर दुखलं का काम करू करू दुखलं रे दोन्ही पण ऑलराईट गाईज तर हे बघा जेवणासाठी आज चिकन हा
मस्त गाणं म्हण एखादं. मनात ध्यानात नाही माझ्या. हा म्हण, जे येतं ते म्हण. रामाचं म्हणू का? हा म्हण. राम 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 रामाच्या बागामध्ये व बागामध्ये सावळ्या मोठ्या दाणी व मोठा धनी पाटाने जाते पाणी व झुळझुळवाणी चितळा तुझी साया चितळा तुझी साया तुझ्या सावलीला गोविंदाच्या गाया गोपाळाच्या गाया गोविंदाच्या गाया गोपाळाच्या गाया जनभरी त्यात बाया गवळणी त्याही गवळणी बस. मस्त गाणं म्हणला, मस्त, छान छान. चोरी का माल भर रहा है. कोणती गुप्तधन भेटणार होतं, गुप्तधन. कुणाला? दादांना? शेतामध्ये गुप्तधन भेटणार होतं त्याला 35 वर्षावर. मला ते का भावडं घेऊन फक्त जागा माहित नाही कुठली. गावचं घर असेल आपलं, ते घरी आहे तिकडं गावात. घर आहे ना तिथं, मिळून जाईल दादा तुम्हाला. तुम्ही काय करताय पण? ते आता दुसऱ्याकडे न्यायचं, दुसऱ्या शेतामध्ये. अच्छा, पिशवी अजून भरायला. एक आहे का पिशवी अजून? 1 2 3 4 हाय ना ती, काय तिथं आहे? आता तू याच्यामध्ये अडकली या रिंगणामध्ये. तर आता तुला नाव घेणं भाग आहे. हा, मुद्दा म्हणून अडकवली ना. हा टाकतो. हा चल घे नाव, घे इकडे बघ. चल घे नाव. शंकराच्या पिंडीला. नाही नाही ते नाही, ते मगाशी घेऊन नाही दिलं वहिनीला. तू आता ते नको घेऊ. काय मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, चंद्रकांतरावांचं नाव घेते. काय दैवतांची सून. वा 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 वा. ऑल राईट गाईज, तर आता घरी निघालेलो आहे. ऑलमोस्ट संध्याकाळचे 6 वाजलेत आणि दिवसभर हालत खराब झाली काम करून. चेहऱ्यावरती बघू शकता. कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान. सकाळी जी एक्साइटमेंट होती चेहऱ्यावरती, आता बघा. हालत वाईट आहे सध्या. आता डायरेक्ट पहिलं जाऊन फ्रेश होतो आणि मग आरामशीर बोलूया, ब्लॉग एंड करूया. बिकॉज आता चालतं चिखलामध्ये बघा. चला फ्रेश होतो आणि गावावरून आता पहिले घरी जाऊया आणि मग ब्लॉग एंड करूया.